मित्रो, आजचा विषय आहे बँक अकाउंट आणि मोबाईल. मित्रो, विशेषतः कोरोना कालावधीपासून बँक खाते, आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल ह्या गोष्टी अगदी लहान मुलापासून ते अशिक्षित, वयस्क, ग्रामीण लोकांपर्यंत सर्व ज्ञात झाले. कोरोना काळापासून मिनी बँक, मनी ट्रान्सफर करणारे छोटे मोठे टपरीधारक सर्वसामान्य लोकांचे केंद्र बनले. अंगठा ठेवला की पैसे मिळतात म्हणून यांच्याकडे रांगा लागू लागल्या. पुढे आधार अपडेट, मोबाईल लिंक या समस्या सर्व ज्ञात झाल्यात. आधार कार्डास मोबाईल लिंक करावे लागते हे माहीत होत असतानाच बँकेच्या पुस्तकालाही मोबाईल लिंक करावे लागते हेही माहीत झाले. मध्यंतरी शासनाच्या अनेक योजना आल्या, तसे बँक खात्याचे प्रमाण वाढत गेले. सुकन्या योजना, शालेय विविध शिष्यवृत्ती योजना, संजय गांधी निराधार योजना असे अनेक योजना आल्याने 5 वर्षापासूनच्या बालकापासून ते वयोवृद्ध नागरिकापर्यंत प्रत्येकजण बँकेशी जोडला गेला. प्रत्येक नागरिकाला बँकेचे पुस्तक हाती आले व त्यास मोबाईल लिंक करणे अनिवार्य झाले. समस्या खरी येथून पुढे निर्माण झाली. ग्रामीण व शहरी भागाचा आपण अभ्यास केला तर शहरी भागात प्रत्येकजण, प्रत्येक कुटुंब ताज्या पैशामागे धावताना दिसतो. नोकरी, कंपनी, विविध व्यवसाय यामुळे शहरी कुटुंबाकडे दररोज ताजा पैसा असतो. मात्र याउलट ग्रामीण भागाची परिस्थिती उलट आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये शेतीवर आधारित अर्थार्जन असल्याने क्वचित नोकरी, क्वचित व्यापार असल्याने पैशाची चणचण असते. आता मुद्द्याचे सांगायचे झाले तर ग्रामीण भागात अशी आर्थिक परिस्थिती असेल व बँकेच्या प्रत्येक खात्यास नवीन मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर समजा एका कुटुंबात एक कर्ता व 4 अवलंबित असतील तर 5 सदस्यांचे 5 नवीन नंबर व 5 नवीन दरमहा सरासरी 250चा रिचार्ज म्हणजे कौटुंबिक रिचार्जचा खर्च 1250 व ग्रामीण भागातील कर्त्या व्यक्तीला काम असेल तर सरासरी 5000 रुपये पगार. त्यातून 1250 वजा केले तर 5 व्यक्तीसाठी मासिक खर्चासाठी 3750 रुपये उरतात. म्हणजे आर्थिक हालाकी. शासकीय योजना, शिष्यवृत्ती येईल तेव्हा येईल, परंतु हा जिझिया कर दर महिन्याला. थोडक्यात शहरी सोडा पण ग्रामीण भागात एक कुटुंब एक मोबाईल अशी पद्धत अवलंबायस हवी.